विद्यार्थी मित्र हो, आज आपल्याला शिकायचं आहे हाऊ टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड. मागच्या वर्षी आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचे ग्राफ काढण्याचा अभ्यासक्रम होता. तुम्हाला माहिती असेल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा ग्राफ जो असतो ती लाईन असते. त्याची उजळणी मी थोडीशी करतो. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा ग्राफ काय असतो? तुम्हाला माहिती आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सला इन्फायनाईट सोल्युशन्स असतात. जर आणि ते लिनियर इक्वेशन इन एक्स अँड वाय असेल तर त्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचं मग सोल्युशन जे असतं ते असतं एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू. हे सोल्युशन्स जर आपण पॉईंट म्हणून ट्रीट केले आणि ते ग्राफ पेपरवरती आपण प्लॉट केले तर ते कोलिनियर येतात. आणि मग त्यांच्यातून जाणारी जर आपण लाईन काढली तर ती लाईन म्हणजेच असते लिनियर इक्वेशन, त्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा ग्राफ. एक ग्राफ मी तुम्हाला एक आठवण करून देतो. समजा आपल्याला एक्स प्लस वाय इक्वल टू 5 हे इक्वेशन दिलं. ही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. आपल्याला याचा ग्राफ काढायचा आहे. मग आपण काय करू, याचे सोल्युशन्स आपल्याला घ्यायचे असतात. तर आपण याचे सोल्युशन्स घेऊ. समजा मग आता याचे सोल्युशन्स घ्यायला आपण डायरेक्ट घेऊ शकतो. जसं आता याचं एक पहिलं सोल्युशन होईल, एक्सची व्हॅल्यू 0 घेतली, वायची व्हॅल्यू 5 होईल, 0 5. एक्सची व्हॅल्यू 1 घेतली, वायची व्हॅल्यू 4 होईल. एक्सची व्हॅल्यू 2 घेतली, वायची व्हॅल्यू 3 होईल. म्हणजे 0 5 1 4 2 3 3 2 4 1, नंतर 5 0, नंतर 6 -1. असे इन्फायनाईट याचे सोल्युशन्स असतील. पण आता मला जर तुम्ही या इक्वेशनचा ग्राफ काढायला सांगितला, मी काय करेल, याचे 3 सोल्युशन्स मला घ्यायचे आहेत. कारण याचा ग्राफ जो असतो ती लाईन असते आणि कोणती लाईन डिटरमाइन करायला आपल्याला 2च पॉईंटची आवश्यकता असते. पण आपण 3 पॉईंट घेऊ, म्हणजे याचे 3 सोल्युशन्स घेऊ. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा ग्राफ जो असतो तो या इक्वेशनच्या सोल्युशन्सचा ग्राफ असतो. तर मला या इक्वेशनचा ग्राफ काढायला तुम्ही सांगितला तर मी या इक्वेशनचे 3 सोल्युशन्स घ्यायचे आहेत. मग मी कसे घेईल, तर मी ह्या इक्वेशनला y इक्वल टू असं कन्वर्ट करेल. y इक्वल टू 5 आणि हा प्लस एक्स जो आहे मी इकडे घेईल -x. मग या इक्वेशनला मी y इक्वल टू केलं. आता मी या इक्वेशनमध्ये काय करेल, एक्सच्या किमती टाकेल माझ्या मनाने. मी एनी रिअल नंबर घेऊ शकतो एक्सच्या व्हॅल्यूज, पण साधारणतः मी एक्सच्या व्हॅल्यूज इंटिजर घेईल आणि ते पण घेईल मी 0 to 8 आणि इकडे 0 to -8. म्हणजे मी शक्यतोवर एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज जे आहेत त्या 0 ते 8 पॉझिटिव्ह साईडला आणि निगेटिव्ह साईडला 0 to -8 यांच्या दरम्यान घेईल. कारण असं असतं की आपला जो ग्राफ पेपर असतो, आपल्या ग्राफ पेपरवरती आपल्याला एक्स ॲक्सिस, आपण असा उभा पेपर आपला असतो, एक्स ॲक्सिसवर आपल्याला या राईट हँड साईडला जास्त युनिट्स मिळत नसतात, जास्त सेंटीमीटर नसतात. साधारणतः 8 सेंटीमीटरपर्यंत वगैरे आपण इकडे जाऊ शकतो. म्हणजे 8 युनिट्सपर्यंत आपण इकडे जाऊ शकतो. इकडेसुद्धा आपण साधारणतः 8 युनिट्सपर्यंत जाऊ शकतो. म्हणून एक्स कोणताही पॉईंट जेव्हा तुम्ही घेता या ग्राफ पेपरवरचा, तर त्याचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो 0 ते 8च्या दरम्यान आणि 0 ते -8च्या दरम्यान घेतला तर बरं राहतं. म्हणजे मग ग्राफ पेपरवरती आपल्याला तो पॉईंट प्लॉट करायला सोपा जातो. इथे माझ्या ग्राफ पेपरवरती मी आलेलो आहे. या ग्राफ पेपरवर मी आलेलो आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8पर्यंत. समजा मी एखादा पॉईंट असा घेतला की ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 10 असेल, तर माझ्या या ग्राफ पेपरवरती इथे एक्स कोऑर्डिनेट 10 मला सापडणार नाही. किंवा मी असा एखादा पॉईंट घेतला की ज्याचा एक्स कोऑर्डिनेट जो असेल तो सपोज -11 वगैरे असेल, तर एक्स ॲक्सिसवर -11 मला इकडे सापडणार नाही. मी जास्तीत जास्त मी इकडे -8पर्यंत जाऊ शकतो आणि इकडे जास्तीत जास्त मी 8पर्यंत जाऊ शकतो साईजवरून आपल्या ग्राफ पेपरच्या. त्याच्यामुळे तुम्ही
जेव्हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचे ग्राफ काढाल तेव्हा त्याचे सोल्युशन्स घेताना म्हणजे पॉईंट्स घेताना साधारण एक्सच्या किमती 0 ते 8च्या दरम्यान आणि 0 ते -8च्या दरम्यान जर घेतल्या तर आपल्याला सोयीचं पडेल. नाहीतर मग आपल्याला ग्राफ पेपरवरती खोडताड करावी लागेल किंवा इकडे तुम्हाला पॉईंट चेंज करावा लागेल, तुमचा वेळ जाईल. तर इथे मी या इक्वेशनचे मला सोल्युशन्स हवे आहे. 3 सोल्युशन्स मी घेईल फक्त, कारण याचा ग्राफ जो असतो ती लाईन असते आणि लाईन डिटरमाइन म्हणजे निश्चित करायला फक्त 2च पॉईंटची आवश्यकता असते. मी 1 पॉईंट एक्स्ट्रा घेतो आहे म्हणजे 3 सोल्युशन्स मी घेईल. मग इथे मी या इक्वेशनला y केलं. आता मी काय करतो, या इक्वेशनमध्ये एक्सच्या व्हॅल्यूज टाकेल आणि वायच्या व्हॅल्यूज मी त्याच्यानुसार कॅल्क्युलेट करेल आणि 3 सोल्युशन्स मी मिळवेल. इथे मला असं टेबल जर मी आखला तर फार छान. हे बघा, असे आपल्याला 3 रोज हवे असतात आणि उभे कॉलम्स या टेबलमध्ये उभे कॉलम्स हवे असतात आपल्याला 4 वर्टिकल कॉलम्स अँड 3 हॉरिझॉन्टल रोज. असा एक टेबल तयार करायचा आपण. मी या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा ग्राफ काढतो आहे. ही थोडीशी उजळणी आपण रिव्हिजन मागच्या वर्षीची करतो आहे. कशासाठी? हाऊ टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड. तर इथे मी एक्स लिहितो, इथे मी वाय लिहितो आणि मी इथे सोल्युशन घेईल XY. आता बघा, मी इथे एक्सची व्हॅल्यू समजा 0 ठेवले तर मग वायची व्हॅल्यू होईल 5 - 0 म्हणजे 5 आणि मला पहिला पॉईंट भेटेल 0, 5. म्हणजे हे सोल्युशन आहे या x + y = 5चं, ज्याला मी पॉईंट म्हणून ट्रीट करेल. आता समजा मी एक्सची व्हॅल्यू कोणती घेतली, सपोज मी एक्सची व्हॅल्यू 3 घेतली तर वायची व्हॅल्यू होईल मग 5 - 3 म्हणजे 2. म्हणजे y = होईल 5 - 3. x 3 घेतो आपण तर 5 - 3 म्हणजे 2. वायची व्हॅल्यू भेटेल मला 2 आणि पॉईंट असेल मग 3, 2. म्हणजे सोल्युशन झालं सेकंड या इक्वेशनचं. थर्ड घेतो मी एक्सची व्हॅल्यू मी समजा 5 घेतली तर वायची व्हॅल्यू होईल मग 5 - 5 म्हणजे 0. म्हणजे हा पुढचा पॉईंट झाला. म्हणजे पुढचं सोल्युशन झालं याचं थर्ड सोल्युशन 5, 0. आता बघा, हे 3 सोल्युशन्स मी या x + y = 5 या इक्वेशनचे मी 3 सोल्युशन्स घेतलेले आहेत. सोल्युशन कसं काढलं, इक्वेशनला मी y = केलं आणि मग या इक्वेशनमध्ये मी एक्सच्या व्हॅल्यूज पुट केल्या माझ्या मनाने. ह्या एक्सच्या व्हॅल्यूज घेताना मी तुम्हाला सांगितलं होतं 0 to 8पर्यंत घ्या आणि इकडे खाली जर घ्यायचे असतील तर 0 to -8पर्यंत जा. जास्त 8च्या पलीकडे जर गेले तर तुमच्या ग्राफ पेपरवरती एक्स ॲक्सिसवर राईट हँड साईडला इकडे तुम्ही साधारणतः 8पर्यंत जाता, 9पर्यंत जाता आणि इकडेसुद्धा तुम्ही 8, 9पर्यंत जाता. म्हणजे एखाद्या पॉईंटचा कोऑर्डिनेट तुम्ही 10 घेतला किंवा 11 घेतला एक्स कोऑर्डिनेट तर तो पॉईंट तुम्हाला याच्यावर प्लॉट करता येणार नाही, तुमच्यासाठी अडचणीच होईल. आता मी काय करतो, हे जे 3 पॉईंट्स आहेत तुमचे, 3 पॉईंट्स म्हणजे 3 सोल्युशन्स मी ग्राफ पेपरवर आता प्लॉट करायचे आहे. माझा पहिला पॉईंट आहे 0, 5. आता पहा, तुम्हाला मागच्या वर्षी शिकवलं गेलं असेल पॉईंट प्लॉट कसे करायचे. ग्राफ नावाचा चॅप्टर होता आपल्याला. ग्राफमध्ये पॉईंट्स कसे प्लॉट करायचे ग्राफ पेपरवर शिकलो होतो आपण. 0, 5 हा पॉईंट जर मला ग्राफ पेपरवर प्लॉट करायचा असेल तर त्याच्यासाठी एक बेसिक सांगतो. जेव्हा एखाद्या पॉईंटचा एखादा कोऑर्डिनेट 0 असतो तेव्हा तो पॉईंट क्वाड्रंटमध्ये नसतो, तेव्हा तो पॉईंट ॲक्सिसवर असतो. पुन्हा एकदा रिपीट करतो.
एखाद्या पॉईंटचा एखादा कोऑर्डिनेट जर 0 असेल, एक्स कोऑर्डिनेट 0 असेल किंवा वाय कोऑर्डिनेट 0 असेल, तर ज्या पॉईंटचा एक कोऑर्डिनेट वेदर इट इज एक्स कोऑर्डिनेट और वाय कोऑर्डिनेट इज 0, देन द पॉईंट लाईज ऑन द ॲक्सिस. तर तो पॉईंट कशावर असतो? ॲक्सिसवर असतो. तो पॉईंट या क्वाड्रंटमध्ये नसतो. मग आता ते पण सोपं आहे की हा कोणा ॲक्सिसवर असेल. मग याचा एक कोऑर्डिनेट 0 आहे, 0, 5. हा जो पॉईंट मला प्लॉट करायचा आहे याचा 1 कोऑर्डिनेट जो आहे तो 0 आहे. मग हा कोणा ॲक्सिसवर असेल? तर ज्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो उलटं असतं. ज्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो तो वाय ॲक्सिसवर असतो आणि ज्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो तो एक्स ॲक्सिसवर असतो. आता हा पहिला पॉईंट जो मला प्लॉट करायचा आहे 0, 5, याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, त्याच्यामुळे हा वाय ॲक्सिसवर असेल. आणि वाय ॲक्सिसवर कुठे असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 5 आहे, म्हणजे हा असेल वाय ॲक्सिसवर 5वर. तर हा बघा, हा वाय ॲक्सिस आहे. या वाय ॲक्सिसवर इथे 5 आहे. इथे हा पॉईंट मी प्लॉट करेल, याला असं गोल करेल आणि याचे कोऑर्डिनेट लिहील. याचे कोऑर्डिनेट आहेत, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 5 आहे. मग आता मी सेकंड पॉईंट मला प्लॉट करायचा आहे. हा पॉईंट आहे 3, 2. हे सेकंड सोल्युशन आहे इक्वेशनचं. तो पॉईंट म्हणून ट्रीट करतो आम्ही. तर 3, 2 पॉईंट कसं प्लॉट करणार तुम्ही? एक्स कोऑर्डिनेट 3 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 2 आहे. मग तुम्ही एक्स ॲक्सिसवर 3वर याल. एक्स ॲक्सिसवर तुम्ही 3वर आले, एक्स कोऑर्डिनेट 3 आहे म्हणून, आणि वाय कोऑर्डिनेट 2 आहे. मग वाय ॲक्सिसवर 2 इथे आहे वरती. तर मी इथे एक्स कोऑर्डिनेट 3 आहे, 3वर आलो आणि वाय कोऑर्डिनेट आहे 2. तर मी वाय ॲक्सिसवर 2पर्यंत जाईल, इथे येईल. हा झाला माझा सेकंड पॉईंट ज्याचे कोऑर्डिनेट आहेत 3, 2. आता थर्ड पॉईंट मला घ्यायचा आहे. थर्ड सोल्युशन हा पॉईंट आहे 5, 0. पुन्हा एकदा बघा, याचा एक कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा नक्कीच ॲक्सिसवर आहे. मग कोणता कोऑर्डिनेट 0 आहे याचा? याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा पॉईंट जो आहे हा एक्स ॲक्सिसवर असला पाहिजे. ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो तो वाय ॲक्सिसवर असतो, ज्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो तो एक्स ॲक्सिसवर असतो. याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे. मग एक्स ॲक्सिसवर कुठे आहे? एक्स कोऑर्डिनेट 5 आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसवर असेल तो 5वरती. म्हणजे मी हे एक्स ॲक्सिसवर 5 इथे आहे, म्हणजे हा पॉईंट झाला. प्लॉट केला मी, हा आहे 5, 0. आता पहा, हे जे इक्वेशन होतं एक्स प्लस वाय इक्वल टू 5, याला वाय इक्वल टू केलं होतं आपण. एक्सच्या किमती आपल्या मनाने घेतल्या आणि त्याच्यानुसार मिळणाऱ्या वायच्या किमती आपण अपटेन केल्या आणि असे 3 सोल्युशन. तर या दिलेल्या इक्वेशनचे म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू 5चे 3 सोल्युशन्स मी अपटेन केले होते आणि हे 3 सोल्युशन्स मी ग्राफ पेपरवरती पॉईंट म्हणून प्लॉट केले. पहिला सोल्युशन होतं 0, 5, दुसरं होतं 3, 2, तिसरं होतं 5, 0. हे एक्स प्लस वाय इक्वल टू 5 हे इक्वेशनचे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचे हे 3 सोल्युशन्स होते. त्यांना मी पॉईंटमधून प्लॉट केलं. हे पॉईंट्स जेव्हा तुम्ही प्लॉट कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल हे तिन्ही पॉईंट्स एका लाईनवर आहेत, म्हणजेच ऑल द 3 पॉईंट्स आर कोलिनियर. मग हे 3 पॉईंट्स जर मी यांच्यामधून जाणारी लाईन मी काढतो, ही बघा, ही मी काढली. या तिन्ही पॉईंटमधून पास होणारी लाईन. इथे मी ही लाईनच्या दोन्ही टोकांवर आपल्याला ॲरोज द्यावे लागतील. आणि इथे मी आता या लाईनचं, ही बघा, ही जी लाईन मी काढली याला म्हणतात आपल्या एक्स प्लस वाय इक्वल टू 5 या इक्वेशनचा ग्राफ. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचा ग्राफ जो असतो
लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असो की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असो, यांचे जे ग्राफ्स असतात त्या लाईन्स असतात. फक्त लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचा ग्राफ एक तर सरळ उभी लाईन असते किंवा सरळ आडवी लाईन असते. आणि लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा ग्राफ जो असतो ती अशी इन्क्लाइंड म्हणजे अशी तिरपी लाईन असते. एक तर अशी तिरपी असेल किंवा अशी तिरपी असेल. तर सध्या ही जी लाईन तुम्हाला दिसते आहे ग्राफ पेपरवरती, दिस इज द ग्राफ ऑफ इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू 5. मग ही लाईन झाली आपल्या इक्वेशनचा ग्राफ. आणि या ग्राफचं इक्वेशन आहे जे मी इथे लिहितो, एक्स प्लस वाय इक्वल टू 0. तर हे झालं, ही लाईन झाली ग्राफ ऑफ इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू 0. आता पुन्हा मला असं सांगायचं आहे की हा जो ग्राफ तुम्ही काढला, आता ही जी लाईन काढली, या लाईनवर इन्फायनाईट पॉईंट्स आहेत. आणि प्रत्येक पॉईंट जो असेल ते हे काय होतं आहे 0, 5, 3, 2, 5, 0 हे काय होतं आहे, या लाईनवरचे हे जे पॉईंट्स आहेत 3, म्हणजे या ग्राफवरचे जे हे 3 पॉईंट्स होते, हे 3 पॉईंट्स म्हणजे या एक्स प्लस वाय इक्वल टू 5चे, सॉरी मी इथे 0 लिहिलं, या इक्वेशन एक्स प्लस 5 एक्स प्लस वाय इक्वल टू 5 या इक्वेशनचे हे सोल्युशन्स होते. आता या लाईनवर किती पॉईंट्स असतील, या लाईनवर इन्फायनाईट पॉईंट्स असतात. आणि प्रत्येक पॉईंट या लाईनवरचा एव्हरी पॉईंट हा या एक्स प्लस वाय इक्वल टू 5चं सोल्युशन असेल. फॉर एक्झाम्पल हा पॉईंट मी घेतला, हे बघा या पॉईंटपासून मी एक्स ॲक्सिसवर आलो, मी ते 2वर येईल, म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट आहे पॉईंटचा 2. आता मी या पॉईंटपासून वाय ॲक्सिसवर जातो, 3वर आलो, या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट आहे 3. म्हणजे हा जो पॉईंट मी घेतला लाईनवरचा, म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू 5च्या ग्राफवरचा हा पॉईंट जो आहे याचे कोऑर्डिनेट आहेत 2, 3. तर हा जो पॉईंट असतो म्हणजे या ग्राफवरचा प्रत्येक पॉईंट, म्हणजे इक्वेशनच्या ग्राफवरचा प्रत्येक पॉईंट हा त्या इक्वेशनचं सोल्युशन असतो. आता पहा हे 2, 3 व्हॅल्यूज जर आपण या इक्वेशनमध्ये मांडल्या तर एक्सची व्हॅल्यू 2, एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू 3, तर 2 + 3 म्हणजे 5 झाले. 5 इक्वल टू 5 म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय झालं. हे 2, 3 इज द सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन. आता मी हा पॉईंट घेतो इथला, इथून मी पहिले एक्स ॲक्सिसवर येईल. पहा मी एक्स ॲक्सिसवर आलो -1वर, म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट आहे -1. आणि ह्या पॉईंटपासून वाय ॲक्सिसवर गेलो तर इथे मी 6वर आलो, म्हणजे वाय कोऑर्डिनेट आहे 6. मग -1, 6 हा पॉईंट मला मिळाला जो या लाईनवर आहे. मग हा पॉईंटसुद्धा या इक्वेशनचं सोल्युशन असेल. पहा एक्सची व्हॅल्यू -1 आणि वायची व्हॅल्यू 6. -1 + 6 म्हणजेच 5 झालं आहे. आणि 5 इक्वल टू 5 म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय झालं. म्हणजे मला हे सांगायचं आहे, आता हा इथला पॉईंट जर मी घेतला, हा या लाईनवरचा पॉईंट आहे, याचा एक्स कोऑर्डिनेट येतो 1 आणि याचा वाय कोऑर्डिनेट येतो 4, 1, 4. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 1, वाय कोऑर्डिनेट 4. ह्या व्हॅल्यूज जर मी या इक्वेशनमध्ये टाकल्या, एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू 4, 1 + 4 म्हणजे 5, 5 इक्वल टू 5 इक्वेशन सॅटिस्फाय झालं. म्हणजे या लाईनवरचा जी लाईन एक्स प्लस वाय इक्वल टू 5 या इक्वेशनचा ग्राफ आहे, हे एक्स प्लस वाय इक्वल टू 5 या इक्वेशनचा हा ग्राफ आहे ना, या ग्राफवरचा प्रत्येक पॉईंट जो आहे तो या इक्वेशनचं सोल्युशन असेल. म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा जेव्हा तुम्ही ग्राफ काढाल तर तो ग्राफ लाईन असेल आणि त्या लाईनवरचा प्रत्येक पॉईंट जो आहे तो या इक्वेशनचं सोल्युशन असेल. तुम्हाला आणखी एक पॉईंट दाखवतो मी, हा पॉईंट, या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 6 आहे. हे पहा आपण एक्स ॲक्सिसवर 6वर चाललो आणि वाय कोऑर्डिनेट आहे -1. हे 6 -1 कोऑर्डिनेट्स मी या इक्वेशनमध्ये टाकले. तर एक्सची व्हॅल्यू 6 + LHS आहे, LHS इक्वल टू
6 आणि वायची व्हॅल्यू आहे -1 म्हणजे 6 प्लस एक्सची व्हॅल्यू 6 हे प्लस आणि वायची व्हॅल्यू आहे -1 म्हणजे प्लस ऑफ -1 इक्वल टू 6 प्लस इंटू -1 इक्वल टू झाले 5 म्हणजे एल एच एसची व्हॅल्यू 5 आली आणि आर एच एसची व्हॅल्यू 5 आहे म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय झालं. म्हणजे मला हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचा ग्राफ काढता तर तो ग्राफ इन्क्लाइन लाईन असते, एक तर अशी येईल किंवा अशी येईल, लाईनच असेल. या लाईनवरचा प्रत्येक पॉईंट जो आहे तो या इक्वेशनचं सोल्युशन असेल. तर आपल्याला आता हे मी मागच्या वर्षीची तुम्हाला आठवण करून दिली. आपल्याला आता ॲक्च्युअली शिकायचं आहे हाऊ टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड. आता काय करायचं आपण, सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व करायला जे 2 इक्वेशन्स आपल्याला दिलेले असतात त्या दोन्ही इक्वेशन्सचे आपण ग्राफ काढायचे आणि ग्राफ काढून झाल्यावरती मग पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. मी एक्झरसाइज 1.2 कडे येतो. आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक्झरसाइज 1.2 मध्ये आपण पहिल्यांदा सेकंड क्वेश्चनकडे येतो. मी या सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. खाली दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सॉल्व करा, ग्राफिकली सॉल्व करा. तर याच्यामधलं हे मी फर्स्ट एक्झाम्पल घेतो आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू 6 किंवा मी हे सेकंड घेतो जे आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 5 एक इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इक्वल टू 3. तर आपण ह्या ग्राफमध्ये एक्स प्लस वाय इक्वल टू आपण आत्ता जो ग्राफ काढला तो एक्स प्लस वाय इक्वल टू 5 या इक्वेशनचा काढला. तो ग्राफ आपल्याकडे तयार आहे. म्हणून आपण काय करू, हे सेकंड एक्झाम्पल पहिल्यांदा घेऊ. आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायला सांगितलेले होते पुन्हा मेथडनी, ग्राफिकल मेथडनी. तर मी आता आपण येऊ इथे बघा. आपण आता याला हे एक्झरसाइज याला मी इथे हेडिंग देतो प्रॅक्टिस सेट 1.2 आणि या प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन 2 आहे हा. सॉल्व फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली सॉल्व करा म्हणजेच ग्राफिकल मेथडनी सॉल्व करा. तर हे सेकंड एक्झाम्पल आहे, सेकंड क्वेश्चनमधलं सेकंड एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये सोल्युशनच घेतो मी याचं डायरेक्ट. याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन हा फर्स्ट पार्ट होता तुमचा. तर हा पार्ट जो आहे तुमचा फर्स्ट पार्ट म्हणजे जे 2 इक्वेशन्स तुम्हाला दिलेले असतात त्यांचे सोल्युशन्स घ्यायचे असतात तुम्हाला, 3 सोल्युशन्स, आणि ते मग सोल्युशन्स ग्राफ पेपरवर प्लॉट करून तुम्हाला त्याचे ग्राफ काढायचे असतात. आता हा जो पार्ट असतो आपल्या रेग्युलर वहीवर येईल. ग्राफची जी वही असते ती वापरायची आहे तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट 1.2 करण्यासाठी. प्रॅक्टिस सेट 1.2 करायला तुम्ही ग्राफची वही घ्या आणि हा एक्झरसाइज जो आहे तो तुम्ही ग्राफच्या वहीमध्ये करायचा. तर ग्राफच्या वहीमध्ये काय असतं की इकडे या साईडला आपल्याला असंच पेज दिलेलं असतं लायनिंगवाला आणि इथे आपल्याला ग्राफ पेपर दिलेलं असतं. तर हे जे राईट साईडचं पेज आहे इथे तुम्ही हे सोल्युशन करायचं आहे. हे आता समजा मी हे फर्स्ट इक्वेशन घेतला, इथे घेतो आम्ही की फर्स्ट इक्वेशन आपण घेतलेलं आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 5, वाय इक्वल टू केलं त्याचे 3 सोल्युशन्स घेतले. आता सेकंड इक्वेशन जे आहे आपल्याला दिलेलं सेकंड क्वेश्चन घेतो आहे मी. हा सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इक्वल टू 3. एक्स मायनस वाय इक्वल टू 3. तर याचे पण मला आता 3 सोल्युशन्स घ्यायचे आहेत. ते इक्वेशनला करतो मी
मायनस वाय इक्वल टू 3 आणि हा प्लस एक्स इकडे येईल, हा होईल मायनस एक्स. तर मला पहा, एक्सच्या व्हॅल्यू मी घेत असतो आणि वायच्या व्हॅल्यूज मी काढत असतो. तर ह्या इक्वेशनमध्ये वाय इक्वल टू मिळालं होतं मला डायरेक्ट. इथे मला मायनस वाय इक्वल टू मिळालेलं आहे. मला मायनस वायची व्हॅल्यू नको, मला वायच्या पाहिजे. तर मी काय करतो, या इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करतो. मी डायरेक्टच करेल. मायनसने मल्टिप्लाय केलं म्हणजे या प्रत्येक टर्म्सचे साईन जे आहे ते चेंज होतील. मी दॅट इज ते लिहायची गरज नसते. मल्टिप्लाईंग ॲक्च्युअली आपण मायनसनी मल्टिप्लाय करणे म्हणजेच मायनस वननी मल्टिप्लाय करणे असतं. तर आपण ते लिहित नसतो मल्टिप्लाईंग द इक्वेशन बाय मायनस वन वगैरे. आपण डायरेक्टच हे स्टेप लक्षात घ्या की आपण काय करतो, इथे या इक्वेशनला मायनसनी मल्टिप्लाय करतो आहे. मायनसनी मल्टिप्लाय करणं म्हणजे प्रत्येक टर्मचं साईन चेंज होणं. हे होईल मायनस वायचं प्लस वाय, फक्त मी दॅट इज करेल इथे. प्लस 3x होईल, प्लस 3चं होईल मायनस 3 आणि मायनस एक्सचं होईल प्लस एक्स. आता आणखी एक दुरुस्ती मी अशी करेल की हा एक्स जो प्लस आहे त्याला मी आधी घेऊन घेईल. मी परत याला एक स्टेप पुढे जाईल, दॅट इज वाय इक्वल टू 3 सॉरी वाय इक्वल टू एक्सला मी आधी घेतो, प्लस एक्स येतो आणि हा मायनस 3 त्याच्या मागे टाकतो. हे इक्वेशन मला वाय इक्वल टू मिळालं, वाय इक्वल टू एक्स मायनस 3. आता मी असंच टेबल तयार करतो. आपल्याला असे 3 रोज घ्यायचे. आडवे, एक एक्ससाठी, एक वायसाठी आणि एक एक्स वायसाठी. 3 रोज मी घेतले. आता मला याच्यामध्ये 4 कॉलम्स हवे असतात. 4 कॉलम्स मी घेतले आणि मधल्या पण लाईन्स मी उडून घेतो. आता बघा, हा एक्स, हा वाय आणि हा एक्स वाय. तर मी बघाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी इथे आता एक्सच्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहे आणि त्यानुसार मला वायच्या व्हॅल्यूज अपटेन करायच्या. तर एक्सच्या व्हॅल्यूज घेताना 0 to 8 आणि इकडे 0 to -8 याच्या दरम्यान घ्यायच्या. आणि त्याच्या दरम्यान मी कोणत्याही घेऊ शकतो. एक्सची व्हॅल्यू सपोज मी 3 घेतली तर वायची व्हॅल्यू मग 3 - 3 म्हणजे 0, म्हणजेच हा पॉईंट मला मिळाला पहिला 3 0. तर समजा मी एक्सची व्हॅल्यू 4 घेतली तर वायची व्हॅल्यू मग 4 - 3 म्हणजे 1. सॉरी, मी एक काम करतो, एक्सची व्हॅल्यू 4 वगैरे नाही घेत, मी एक्सची व्हॅल्यू 5 घेतो. मग एक्सची व्हॅल्यू 5 घेतली तर 5 - 3 म्हणजे 2, 5 2 असं मला सेकंड पॉईंट भेटेल. समजा मी एक्सची व्हॅल्यू 0 घेतली, 0 पण मी घेऊ शकतो, तर वायची व्हॅल्यू येईल मग 0 - 3 म्हणजेच -3. तसे मला हे 3 सोल्युशन्स मिळाले एक्स मायनस वाय इक्वल टू 3चे. हे सोल्युशन्स मी आता ग्राफ पेपरवर, त्याच ग्राफ पेपरवरती मी हे 3 सोल्युशन्स 3 पॉईंटमधून प्लॉट करायचे आहे. पहिल्यांदा मी एक काम करतो आहे, आता इथे मी हे जे जास्तीचे पॉईंट्स घेतले होते ते काढून टाकतो. आपले जे ओरिजिनल 3 पॉईंट्स होते ते 3 पॉईंट्स मी ठेवतो. हे गोल केलेले आपले ओरिजिनल 3 पॉईंट्स होते. मी हे तुम्हाला समजून सांगायला घेतलेले होते. तर आता हे इक्वेशन जे आहे, पहिलं फर्स्ट इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू 5, याचा ग्राफ आपल्याकडे रेडी आहे. आता सेकंड इक्वेशन जे आहे की एक्स मायनस वाय इक्वल टू 3, याचा ग्राफ मला काढायचा आहे. याचा ग्राफ काढायला हे त्याचे 3 सोल्युशन्स मी मांडणार आहे, याच्यावरती प्लॉट करणार आहे. पहिला पॉईंट आहे माझा 3 0. सांगितलं गेलं आहे एक कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉईंट हा ॲक्सिसवर असतो, आणि जर याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे तर हा एक्स ॲक्सिसवर आहे, आणि एक्स कोऑर्डिनेट 3 असल्यामुळे एक्स ॲक्सिसवर तो 3वर आहे. म्हणजे हा पॉईंट असेल आपला पहिला 3 0ला. हा इथे याचा एक्स कोऑर्डिनेट 3 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 0 आहे. आता सेकंड पॉईंट घ्यायचा आहे मला 5 2. याचा एक्स कोऑर्डिनेट 5 आहे, वाय कोऑर्डिनेट 2 आहे. तर एक्स कोऑर्डिनेट 5 इथे येतो, मला एक्स ॲक्सिसवर यावं लागेल, पहिले एक्स कोऑर्डिनेट घ्यावं लागेल मला. एक्स कोऑर्डिनेट 5 आहे, इथे 5वर आलो मी.
वाय कोऑर्डिनेट 2 आहे, तर वाय ॲक्सिसवर 2 इथे वरती आहे. या 5वरून मी इथे 2पर्यंत येईल. हे बघा इथे 5वरून मी वाय ॲक्सिसवर 2पर्यंत गेलो. हा पॉईंट आहे माझा दुसरा सेकंड, याचे कोऑर्डिनेट आहेत 5 2. आम्ही प्लॉट केला. आता थर्ड पॉईंट मला प्लॉट करायचा आहे 0 3. तर याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा वाय ॲक्सिसवर आहे. आणि वाय ॲक्सिसवर कुठे आहे, त्याचा वाय कोऑर्डिनेट जो आहे हा -3 आहे. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, वाय कोऑर्डिनेट -3. एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतली तर वायची व्हॅल्यू येते 0 -3 म्हणजे -3. तर याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असल्यामुळे हा पॉईंट जो आहे हा वाय ॲक्सिसवर आहे. आणि वाय ॲक्सिसवर कुठे असेल, त्याचा वाय कोऑर्डिनेट -3 आहे, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 आहे त्या पॉईंटचा, म्हणजे हा वाय ॲक्सिसवर आहे. आणि वाय ॲक्सिसवर कुठे आहे, तर वाय कोऑर्डिनेट -3 आहे, म्हणजे तो इथे आहे -3वर. याचे कोऑर्डिनेट आहेत 0 -3. आता बघा हे 3 पॉईंट्स तुम्हाला कोलिनियर दिसतील. या 3 पॉईंट्समधून जाणारी, या 3 पॉईंट्समधून पास होणारी लाईन मी काढेन. बघा 3 पॉईंटमधून पास होणारी लाईन मी काढतो आहे. या लाईनला मी इकडे वाढवेल या साईडला जरा जास्ती, कारण मला त्या लाईनवर त्या लाईनचं इक्वेशन लिहायचं आहे. याच्या दोन्हीही टोकांवरती मी असे ॲरोज देईल आणि इथे हे इक्वेशन लिहिल. इक्वेशन आहे या लाईनचं, म्हणजे या ग्राफचं x - y = 3. आता पहा ही जी लाईन आहे ही आहे x + y = 5चा ग्राफ. आणि ही जी लाईन आहे हा आहे ग्राफ ऑफ इक्वेशन x - y = 3. आता हे जे दोन ग्राफ्स आहेत हे या पॉईंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट झाले. या पॉईंटला मी असं मार्क करतो आणि याचे कोऑर्डिनेट लिहितो. आता याचा एक्स कोऑर्डिनेट पहा मी कुठे येतो आहे, एक्स ॲक्सिसवर 4वर आलो आहे, म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट आहे 4, कॉमा, आणि याचा वाय कोऑर्डिनेट आहे, वाय ॲक्सिसवर मी 1वर आलो, वाय कोऑर्डिनेट आहे 1. आता गंमत बघा, या पॉईंटचं वैशिष्ट्य बघा. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की एखादा पॉईंट लाईनवर असणे म्हणजे तो पॉईंट त्या लाईनच्या इक्वेशनचं सोल्युशन असते. आता हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे या दोन्ही लाईन्सचा. आता हा जो पॉईंट आहे तुमचा 4 1, हा x + y = 5च्या ग्राफवर आहे, म्हणजे हा पॉईंट x + y = 5चं सोल्युशन आहे. जो पॉईंट ग्राफवर असतो तो पॉईंट त्या ग्राफच्या इक्वेशनचं सोल्युशन असतो. मग आता हा जो पॉईंट आहे 4 1 हे आपल्या पहिल्या लाईनवर आहे, म्हणजे x + y = 5 या लाईनवर आहे, म्हणजेच हा पॉईंट x + y = 5चं सोल्युशन आहे. आणि हा पॉईंट जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे दोन्ही लाईन्सचा, हा पॉईंट x - y = 3 या लाईनवर सुद्धा आहे, म्हणजे हा पॉईंट या इक्वेशनचं सुद्धा सोल्युशन आहे. म्हणजे हा पॉईंट दोन्ही लाईनवर असल्यामुळे हा पॉईंट जो आहे हे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणजे 4 1 हे x + y = 5चं सोल्युशन आहे आणि 4 1 हे x - y = 3चं सुद्धा सोल्युशन आहे. तुम्ही ह्या किमती टाकून पहा. या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 4, वायची व्हॅल्यू 1, 4 + 1 म्हणजे झाले 5, LHS 5 आहे, RHS 5 आहे, म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय झाले. आणि हे 4 1 सोल्युशन तुम्ही याच्यामध्ये टाकून पहा. एक्सची व्हॅल्यू 4 - वायची व्हॅल्यू 1, तर LHS झाली, लेफ्ट हँड साईड झाली 4 - 1 म्हणजे 3, आणि LHS पण 3 आहे, म्हणजे 3 = 3 हे इक्वेशनसुद्धा सॅटिस्फाय झालं. म्हणजे हे जे आहे हे या दोन्ही इक्वेशन्सचं कॉमन सोल्युशन आहे. म्हणजेच 4 1 इज द कॉमन सोल्युशन. या पॉईंटचे कोऑर्डिनेट 4 1 हे
हा पॉईंट दोन्ही ग्राफवर आहे, म्हणजे हा पॉईंट दोन्ही ग्राफचे इक्वेशन सॅटिस्फाय करतो, म्हणजेच हा पॉईंट या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन आहे. आणि आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो म्हणजे काय करतो, आपण त्या दोन्ही जे इक्वेशन्स असतात त्यांना सायमल्टेनियसली म्हणजे एकत्रित सॉल्व करून असं सोल्युशन शोधत असतो की जे या दोन्ही इक्वेशन्सना सॅटिस्फाय करेल. मग आता इथे मला सोल्युशन मिळालं या दोन्ही इक्वेशन्सचं 4-1. मग मी इथे लिहील या पेजवरती आपलं असं आपली वही असते. इकडे आपण हे सोल्युशन लिहित असतो, इकडे ग्राफ काढत असतो. 3 मार्कांचं एक्झाम्पल येते, त्याच्यापैकी इथे व्हॅल्यूज काढणे याला 1 मार्क असतो आणि ग्राफ काढणे याला 2 मार्क्स असतात. ते इथे मी आता लिहितो देअरफॉर द सोल्युशन. 3 मार्कांचं किंवा मग 4 मार्कांचं पण येऊ शकतं. 4 मार्कांचं असेल 2 मार्क्स इकडे असतात सोल्युशनला या, आणि मग 2 मार्क्स तुमच्या ग्राफला असतात. मग इथे लिहिल मी देअरफॉर द सोल्युशन. ह्या सोल्युशनला ग्राफसोबत या सोल्युशनला सुद्धा मार्क्स असतील, हे आपल्याला लिहावंच लागेल. आणि सोल्युशन आहे या दोन इक्वेशन्सचं 4-1, जे आपण ग्राफिकली शोधलं. या दोन्ही इक्वेशन्सचे ग्राफ काढले, दोन्ही इक्वेशन्सचे ग्राफ ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाले तो पॉईंट दोन्ही ग्राफवर आहे, म्हणजे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतो, म्हणजे तो पॉईंट जो आहे या दोन्ही इक्वेशनचं कॉमन सोल्युशन आहे. म्हणजेच ग्राफिकल मेथडने मी हे इक्वेशन जे आहेत, 2 मला दिले होते, x+y = 5 आणि दुसरं होतं x-y = 3. हे 2 इक्वेशन्स मी सायमल्टेनियसली सॉल्व केले ग्राफिकल मेथडनी आणि मला सोल्युशन मिळालं 4-1. नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा 12th व्हिडिओ आहे माझा. 13th व्हिडिओमध्ये मी हा एक्झरसाइज 1.2 कंटिन्यू करेल.